आचारसंहितेच्या अगोदर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण. आमदार संग्राम जगताप यांचा पुढाकार. 17 वर्षांनंतर बहुप्रतीक्षित पुतळा साकारला. प्रोफेसर चौकात सर्वांचे लक्ष वेधून घेईल असा छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर तसेच नगरसेवकांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम मंगळवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार होता. तसेच माजी खासदार सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणेसाठी राज्य निवडणूक आयोगाने मुंबईत दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केल्याने संयोजकांना कळाल्यानंतर त्या अगोदरच मोठ्या जल्लोषात या पुतळ्याचं अनावरण ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजी तसेच गुलाल आणि फुलांची उधळण करून करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ घेण्यात आली. मंगळवारी या ठिकाणी पोवाडा सादरीकरण, मर्दानी खेळ आणि महाराष्ट्राची लोककला या निमित्त सादर होणार आहे. जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर त्यांची रात्री द फोक आख्यान या कार्यक्रमामध्ये आपण ऐकलेली आहे. असे सुप्रसिद्ध शाहीर वेळ वगैरे काय भरपूर वेळ आहे आणि गडबड करून आता आज आपल्या अहिल्यानगर शहराचा अत्यंत आनंदाचा दिवस आपला सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाणार आहे. आज जरी प्राथमिक स्तरावरती आपलं अचानक या स्मारकाचं, विशेष करून या मूर्तीची जी आज प्राथमिक स्तरावरती जो अनावरण सोहळा होतोय त्याचं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. पण उद्या सकल शिवभक्त असतील, सकल हिंदू समाजाच्या वतीनं, सकल शिवप्रेमींच्या वतीनं, सकल विविध ज्या संघटना असतील सर्वांच्याच वतीनं उद्या अभिवादनाचा कार्यक्रम देखील सायंकाळच्या वेळेला ठरल्याप्रमाणे पार पडणार. पण आज प्राथमिक स्तरावरती उद्घाटन सोहळा होत असताना आताच अनेक मान्यवरांनी सांगितलं की ह्या पुतळ्याची निर्मिती करण्याकरता हा फार मोठा संघर्ष हा अनेक मान्यवरांनी केला. अनेक वर्षांपासूनची जी आपली सर्वांची नगरकरांची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा जर खऱ्या अर्थानं आज संपली असेल, याला सर्वांना म्हणजे ज्यांनी पुढाकार घेऊन पुढे येऊन हे काम खांद्यावर घेतलं असे नगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी संभाजी महाराजांचा जो पुतळा आज या ठिकाणी बसतोय, खरे जर त्याचे मानकरी असतील तर आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया असतील. आम्ही ज्यावेळेस स्थायी समितीच्या सभापतीपदी असताना ज्यावेळेस हा ठराव या ठिकाणी केला गेला की संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसला पाहिजे, परंतु खरी जर पाठपुरावा केला असेल, हे पहा या मागे देखील हयात जाती माणसाची हयात एक पुतळा बसवायला काय काय अडचणी येतात या फक्त आणि फक्त प्रशासनाला माहिती असतात. आणि नगर शहरामध्ये आपण जर पाहत असाल तर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा बसला. या ठिकाणी आपल्या प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसला. त्या ठिकाणी मार्केट यार्ड चौकात आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला. माळेवाड्यामध्ये आपले महात्मा ज्योतिराव फुले यांचा देखील पूर्णाकृती पुतळा बसणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसणार आहे. पुतळा बसवणं हे कुठल्याही आयऱ्या गैरेचं काम नाही, एवढेच या ठिकाणी सांगतो. आणि जेवढे आभार मानावे तेवढे आमदार साहेबांचे या ठिकाणी सर्वच नगरकरांनी मानले पाहिजेत. पुतळा बसवायला काय अडचणी येतात या फक्त प्रशासनाला माहिती, जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी आम्ही सर्वच शिवसैनिक म्हणून सतत आपल्या पाठीशी राहू, नगरकर देखील आपल्या पाठीशी राहतील एवढेच या ठिकाणी सांग